अध्याय नंबर 2, अध्याय नंबर 3, ओवी नंबर 200. पतंगा दिप्ती आलिंगन तया अचूक मरण. किडा दिव्यावर आला कम्याला बसलेल्या कोणत्याही पठ्ठ्यानं मला सांगावा, कम्या मग पोर पडून आणले मान संसार चांगला आहे, अख्खे लग्नाचे पैसे भरून देईल. रोख घे शांबड्या, रोख द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. मासले द्यायला येडे का? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज करायला ना लपडे लुपडे दरवाजे लावून भांडे घालशील, दरवाजे लावून भांडे घालशील आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करताय. देव सोडित नाही, माना नाही तर नका मानू. शास्त्र पाळलंच पाहिजे. आता ही देवी कोण? बाह्यरंग आणि अंतरंग दोन भागात पाहिजे, एक बाह्य भाग आणि एक अंतर्भाग. पटापटा बोलत जायचं. ही बाई आहे भगवान शंकराची बायको, हिचा पोरगा आहे गणपती बाप्पा, हिचा दुसरा पोरगा आहे कार्तिक स्वामी. जगातलं पहिला महिला आरक्षण जर कुणी केलं असेल तर ह्या बाईच्या नवऱ्यानं, भगवान शंकरानं. लहान आले पोरं पटकान, शंकर कशा फिरतो? स्कूटी हो. शंकर शंकर कशा फिरतो? नंदीवर. करेक्ट. त्याचा पोऱ्या कशा फिरतो? शंकर कशा फिरतो? नंदीवर. त्याचा पोऱ्या कशा फिरतो? उंदरावर. करेक्ट. आणि त्याची बायको कशा फिरते? शंकराची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? पहिलंच होतं. शंकर पहिल्यापासून बैला होते. मग आजही मी पार्वती स्कूटीवर मिटिंगला गेली, शंकर धुळीच्या द्वारे वडीत होई. गबस रड नको, आई मिटिंगला गेली. गबस रड नको, आई मिटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे, कुठून देऊ? तेवढ्यात ती बाई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आपली आई आली. भगवान शंकर हा देवादिदेव आहे. बाह्यरंग देवीचा पटकन. शंकराची मेली बायको. पूर्वीला बायका करायची, लोक करायची म्हणजे मिळतही होते. आता बायको मिळणं हायवे टच. 5 गुंठे जमीन तुम्ही दुपारपर्यंत घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. जी मंडळी राहिली लग्नाची, तुम्ही तो विषय जवळजवळ सोडून द्या. आता काय त्याच्यात मजा राहिली नाही. तुम्ही आता असेच गणपती बडवा, नवरदेव मिरवा, मोर्चा, आंदोलन, तुम्ही असे डांबरी उडे हा ना. बायको नाही तुम्ही असली मामाला तर. त्या मामाला मुलगी आहे का? आहे की नाही? किती आहे? 2. तुला भाऊ एकटाच आहे? तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? हे बरं आहे. मामाला मुलगी आहे का? आहे. तू नाही आहे का? किती आहे? 1. आणि तुला भाऊ? 2 जण आहे तुम्ही. मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे का मुलगी? आहे. तुझ्या नाही? नाही. तुम्ही झाले मठाधिपती. तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काही बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेले होते. शंकराची मिली बायको. सावध व्हा पटकन. देवी कशी तयार झाली सांगतो आणि पुढे अंतररंगातली सांगतो. पहिल्यांदा बाह्य रंगाची, नंतर अंतररंगाची. कारण कुटाभंग हा बाह्य रंगाचा नाही. कोणत्या रंगाचा आहे? अंतरंगाचा आहे. बोलत जा. शंकराची मिली बायको ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही, काय नाही, शोकसभा नाही, काय नाही, काय नाही. पठ्ठ्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? शंकर. कोणाचं भजन करतो? रामाचं. आणि रावण कोणचं भजन करतो? शंकराचं. गडी भाजनात गुतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. हा गुतला भाजणार, वर माणसंच जाईना. वरची मंडळीने मिटिंग घेतली, खालून माणसं वर काय येईना, काय प्रॉब्लेम काय झाला? हे म्हणले मारणारा गुतलाय भाजणार. बरं, वरची मंडळीनं गाठलंय, वर लय लफडेत महाराज. इंद्र पडली भगात, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. वरही लय कुठाने. हा, मग यांनी सांगितलं शंकराला बायको करून द्या. हे म्हणले बायको करून द्या तर येईल भाऊ, पण शंकराला उठवाया कोण जाईल? गडी ध्यानात आहे. जर गेला तो अजून गावात आला नाही, त्याचा नंबरच लागला समजायचा. हे ब्रह्मदेव विष्णू आले शंकराकडे. शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघड्या डोळे नामचा होत्या गेम. हा, मग यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस कोणचे फिरले बा? नवरदेव का पाया जोगाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहिला नदीवर,
फिराय नंदी हो, तो का आपला नवरदेव आहे का भाड्याच्या गाडीत त्याला? 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 100ला झाला, नाही तर 35 होता बाई. हे म्हणले नवरी पाहिजे जबाबदारी आम्ही महिला मंडळ. जेवढे जेवढे देवीचे अवतार होतील त्या अवतारामध्ये भगवान शंकर हाच पती राहील. तिने वर मागून गेला होता. ती हिमालयाच्या पुटी जन्माला आली तरी तेच, आणि राजा दक्षच्या पुटी आली तरी तेच. पण या पठ्ठ्यान डोळेच उघडले नाही. राजा दक्षने पोरगी द्यायचं ठरवलं होतंच. पूर्वी असं होतं महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं, ज्याला गुड्डी गेली काय, गुड्डी गेली. तिची आई म्हणली गुड्डी नाही तशी दिसती. मग आपली गुड्डी कालपासून कुठे, मग आपलीच असं. आता काय ना, आता माणसाने वागण्याच्या धर्माच्या बिर्माच्या गोष्टी पार सोडून दिल्या. त्याला काय राहिलं, देवळा पुढे कोणी तंबाखू काढले पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती, राती नदीला होतो, आता वड्याला. माझा टून गेली माणसं मारा. मोटरसायकल चालू कुत्र्याला लात आणली, त्याचा बाप पिसळलेला होता. फार भांबवली माणसं. हो हो, नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. हो, आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. काय सांगत पुरीनो, तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहे महाराज. 15 वर्षापूर्वीचा काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल शेळ्यान बकरन भात लावणं का शेती करणं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. काय प्रगती झाली महाराज, विचार करा बारीक. 15 वर्षाची मुलगी फक्त चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढंच होतं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी महापौर आहे. आणि याला 2च माणसांची पुण्य आहे. एक सरकारनं अधिकार दिले आणि दोन आईबापांनी मुली शिकवल्या. नाही तर कोण शिकत होतं पोरी? पोरीनं तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या कचऱ्याच्या गाठाच्या धबधब्यात. लई चांगले दिवस आहे. अजून काळ पार बदलणार आहे. हा चला थोडं पुढं. बायको पाहायचं ठरलं, बायको ठरली बी कोण, पार्वती. पण बायको पाहायला 4 गोष्टी पाहावं लागतं. बरोबर घ्या लिहून, ते मी सांगू का. 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच वर होईल. त्यानं लोखंड टापावलं, नागपुडीत घातलं. काय बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. लक्ष लिहून घ्या. बायकोच्या नाका, बायको कशी असावी पण ना, आता मी सावळा आहे पण नाक वा वा. मग बोलता बोलता माणसं म्हणते का नाही, तिला माझ्या नळावं याला काय, तिला माझ्याकडे साखर उष्णी मागायला काय, नाकाला नाही किंमत आहे. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा. असा नियम आहे. सावळी बायको असावी कधी. ज्याची बायको सावळी संसारच खास. यांना काय आखली आहे.